130 गावं आणि शहर यामध्ये बाबांनी असतील, महाराज साहेबांनी असतील, त्यांच्या आयुष्यातील 25 ते 30 वर्ष दिली। प्रत्येक गावागावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, सभा मंडप असतील, गटाराची कामं असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहेत। ते 1 किंवा 2 वर्षामध्ये होत नाहीत। त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष दिली आहेत। आज तरुण पिढीला समोर दिसतोय छान रोड आहे बाबा, प्रत्येक मंदिराच्या समोर सभा मंडप आहे, प्रत्येक गावामध्ये गटर आहे। मला तरुणांना एवढंच सांगायचंय, कुठलीही गोष्ट एका रात्रीत एका दिवसात होत नाही। त्याच्यासाठी महाराज साहेबांनी, बाबांनी त्यांच्या आयुष्यातली जवळजवळ 25 ते 30 वर्ष दिलेली आहेत। त्यामुळे समोरच्याचं जे चुकीचं नेरेटिव्ह आहे की 25-30 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही, तर हे जे नेरेटिव्ह आहे ते आपण खोडून कुठेतरी काढलं पाहिजे। त्यांनी सर्वात मोठी कामं केली, रस्ते, गटार, सभा मंडप हे होतच राहतात, पण आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील मुलांना शिक्षणाची सोय करणं हे सर्वात मोठं काम त्यांच्या माध्यमातून झालं। आणि शिकलेल्या मुलांना प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा तालुक्यात राहावा, तालुक्यात त्याला रोजगार मिळावं। त्याला तालुक्यामध्ये रोजगार मिळण्यासाठी त्यांनी दोघाही भाऊभावांनी, कमिन्स कंपनी असेल, दत्त इंडिया असेल, श्रीराम सहकारी कारखाना असेल, गोविंद असेल, तरडगावची मॅग्नेशियम असेल, कुरवली फूड्स असेल, महिंद्रा लॉजिस्टिक असेल, ह्या एवढ्या संस्था उभा केल्या, सक्षमपणे त्या चालवल्या आणि आज जवळजवळ 15 ते 20 हजार तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय। आज जर फक्त कर्मचाऱ्यांनी ठरवलं की बाबा माझ्या ताटामध्ये येणारं अन्न हे श्रीमंत रामराजे साहेब आणि श्रीमंत संजीवराजे म्हणजे आपले सर्वांचे लाडके बाबा यांच्या माध्यमातून मी आज सुखाची 4 घास खातोय, आणि त्या मिठाला जागून जर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी असं ठरवलं की ज्यांनी मला अन्नावरती बसवलं त्याच्या अन्नात माती न कालवता, त्याच्या अन्नात माती कालवायचं पाप न करता मी अतिशय प्रामाणिकपणे जर त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं, तर मला वाटत नाही की कुणाचीही ताकद होईल की त्यांना हरवण्याची। त्यामुळे आपल्या सर्व तरुणांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपलं नेतृत्व हे शांत आहे, संयमी आहे, सुसंस्कृत आहे, आणि समोरचं नेतृत्व कसं आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आहे ना त्यांच्याकडे सगळं डुप्लिकेट आहे। डुप्लिकेट म्हणजे कसं, आपल्या नेत्यांनी काम करायचं, आपल्या नेत्यांनी कामं मंजूर करून आणायची आणि फक्त पाठ्या लावायच्या आणि खोटं पण रेटून बोलायचं। आपल्या नेत्यांनी नेतृत्व घडवायचं, कार्यकर्ता घडवायचा, त्याला एक राजकीय ओळख निर्माण करून द्यायची, आणि घडलेले कार्यकर्ते, घडलेला नेता आयता उचलून न्यायचा, कारण त्यांना स्वतःचं सक्षम बनवण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाहीये। त्यामुळे ते कायमच पळवापळवीचं राजकारण, मग ते पळवापळवी विकासाची असू देत नाहीतर पळवापळवी माणसांची असू देत, ते पळवापळवी करण्यात एक्सपर्ट आहेत, हे तालुक्यांनी वेळीच जाणलं पाहिजे। आता आपले दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेच्या रुपालीताई असतील, पंचायत समितीचे गणेशदादा असतील, अतिशय सक्षम, सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व आहेत। त्यांना आपल्या तालुक्यासाठी काम करायची खूप इच्छा आहे, आणि आपण सर्वच जण त्यांना ती संधी देऊयात। रुपालीताईंचा पूर्वीचा एक 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी त्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। तर अशा अनुभवी नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा। आणि रुपालीताईंच्या समोर जे विरोधात कांबळे म्हणून आहेत ते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत। आज ते विरोधात गेले, एवढे मोठे लाभार्थी आहेत की त्यांनी आजच्या भरपूर काय चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या आर्थिक अडचणीत असताना महाराज साहेबांनी स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यांना मदत केली, त्यांच्या जवळच्या लोकांनाही मदत केली। पण ज्या व्यक्तीला महाराज साहेबांनी अन्नावरती बसवलं, आज तोच व्यक्ती गुलाल तिकडे चांग भलं म्हणून त्यांच्याच अन्नामध्ये माती कालवायला चाललाय। तर अशा नेतृत्वाच्या, अशा चुकीच्या व्यक्तीच्या पाठीमागं चौदरवाडी गाव आणि पंचकृषीतली लोक राहणार नाहीत, याचा मला ठाम विश्वास आहे। आणि गणेशदादांच्या समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरे, फक्त एवढं सांगेल की गणेशदादा निर्व्यसनी आणि शांत संयमी आहेत, बाकी तुम्ही ठरवायचं काय ते। त्यामुळे अशा योग्य नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहा। आपल्या जे काही मतभेद असतील ते विसरून जा, कारण मी कालही एका भाषणात सांगितलं की गट तटाचं राजकारण करायची ही वेळ नाहीये। विरोधकामध्ये एवढी क्षमता नाहीये की ती आपल्या शिवसेनेचा राजे गटाचा पराभव करू शकतील। आपला पराभव ही आपलीच लोक करतात, ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आपल्या जिरवण्यात नेत्याची जिरली जाते, आणि नेत्याला जर सत्ता आणि पावर नसेल तर आपल्याला कुत्रही विचारणार नाही कोणी। त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी नेत्यांच्या पाठीमागं
खंबीरपणे उभे राहा आणि पूर्ण ताकदीने रुपालीताई आणि गणेश दादांना प्रचंड मताने विजयी करून द्या, एवढी आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे। आणि जे गेलेत त्यांना काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील तेव्हा त्यांना कळेल की आपण काय गमावले, कारण एवढं चांगलं नेतृत्व आपण गमवून एका क्षणिक स्वार्थासाठी तिकडे गेलो। फक्त त्यांचा वापर होईल आणि एकदा स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या की त्यांचे हाल कुत्रही खाणार नाही, ह्याचा मला पूर्णपणे विश्वास आहे, कारण त्यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत। त्यामुळे माझी सर्वांना, एक सर्वसामान्य जनतेला नम्रपणेची विनंती आहे की शांत, संयमी, सुसंस्कृत असलेल्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, त्यांचे हात बळकट करा। त्यांचे हात बळकट आपल्यासाठी करायचेत, कारण आपल्याला रोजगार हवाय, आपल्या मुलांना शिक्षण हवंय, आपल्या शेतामध्ये पिकणारा ऊस जो दोन्ही कारखाने अतिशय सक्षमपणे महाराज साहेब आणि बाबा चालवतात तो योग्य वेळी गेला पाहिजे, योग्य दर आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। त्यासाठी फक्त आणि फक्त आपण महाराज साहेब आणि बाबा यांनी जे 2 उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहायचंय। आज आपण ऊस घालतो, ऊस घालताना आपण पहिली पसंती दत्त इंडियाला देतो, नंतर श्रीरामला देतो। कुठल्याही शेतकरी पहिली पसंती स्वराजला देत नाही त्याचं कारणच एवढं आहे की आपल्याला त्या व्यक्तीवरती विश्वास नाही, आपलं वेळेवर बिल मिळेल की नाही, किती मिळेल, कसं मिळेल, आणायला गेलं तर आपली अवस्था काय होईल, एवढी वाईट दहशत असते। जर आपण ऊस घालताना त्या व्यक्तीवरती विश्वास दाखवत नसेल तर आपलं अनमोल असं मत चुकीच्या व्यक्तीला, चुकीच्या नेतृत्वाला देऊन चुकीच्या हातामध्ये तालुका द्यायचं पाप करू नका, एवढंच मी विनंती करते। आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांना एक शांत असा तालुका देण्यासाठी आपण महाराज साहेबांचे, बाबांचे हात बळकट करा, एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। यानंतर आपल्या तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबांनी मार्गदर्शन करावं असं मी यांना विनंती करतो। सातारा जिल्हा परिषद फलटण पंचायत समिती की निवडणूक होत आहे। 7 तारखेला मतदान आहे। जवळपास 9 वर्षांनी ही निवडणूक होत आहे आणि 5 तारखेला मतदान होणार होतं ते आता 7 तारखेला पुढं ते मतदान गेलेलं आहे। त्यालाही कारण आपणा सर्वांनाच कल्पना आहे। सुरुवातीलाच आपण स्वर्गीय आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त केली आणि एक अत्यंत महाराष्ट्रातला एक शिस्तप्रिय आणि त्याचबरोबर एक फार मोठी धडाडी असणारा झंझावातासारखा नेता काळाने आपल्यातून घेऊन गेला। आपण एक चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, आपण सर्वजणच मुकलो। त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना, त्यांच्या कामाचा सर्वांनाच आपल्याला अनुभव आहे। त्यांचे काम किती वेगाने त्यांची व्हायची, अगदी सकाळी 6 पासून रात्रीपर्यंत सातत्याने कामामध्ये व्यस्त असलेले दादा आपल्यामध्ये राहिले नाहीत आणि वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच आपली सुद्धा राजकीय वाटचाल त्या ठिकाणी सुरू झाली। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय दादा असतील, हे सर्वच मंडळी आपल्या सर्वांच्याच जवळची। परंतु जी काय आज राजकीय परिस्थिती प्राप्त झाली, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले, अत्यंत अस्थिर या राज्यातलं राजकारण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। हे अस्थिर राजकारण कशामुळे झालं, कोणामुळे झालं हे आपण सर्वजण जाणतो आणि त्यामुळे या सर्व परिस्थितीत शिवसेनेचा आपण निर्णय घेतलाय। नगरपालिकेच्या अगदी मतदानाच्या काही दिवस आधीच त्या ठिकाणी शिवसेनेचा आपण निर्णय घेतलाय। अर्ज भरत असतानाच आपला हा निर्णय झाला आणि गेल्या 3 महिन्यापासून शिवसेनेमध्ये आपण सर्वजण काम करत असताना या 3 महिन्यामध्ये मात्र आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, या सर्वांच्याच माध्यमातून आपल्याला एक अत्यंत चांगला अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे।
चांगल्या प्रकारची मदत, चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि वेळ प्रसंगाला पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे या सर्व अस्थिर राजकारणामध्ये शेवटी आपण घेतलेला निर्णय हा योग्यच म्हणावा लागेल. आणि ज्याप्रमाणे त्यांची कामाची पद्धत आहे ती पाहता नक्कीच चांगल्या प्रकारची ताकद विकास कामांसाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच या पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची निवडणूक आपण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय. पहिल्यांदाच पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती, उपसभापती जाण्याचा योग आता आलेला आहे. विशेष करून शिवसेना म्हटल्यानंतर तरुणांच्या अंगातलं रक्त सळसळायला सुरुवात होती, कारण ती संघटना आहे. ही अशी संघटना आहे की एखादा शिवसैनिक अडचणीत असतात तर सगळे बाकीचे त्या ठिकाणी धावून जातात, कारण ते सगळे शिवसैनिक असतात. आणि आज आपण सर्व शिवसैनिक झालेलो आहोत एवढंच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा शिवसैनिक म्हटल्यानंतर पाय रोवून उभा असलेला शिवसैनिक असतो आणि योग्य कामाला योग्य म्हणून पुढे जाणारा शिवसैनिक असतो. आणि तशा प्रकारे आपल्या आता सर्वांकडूनच नक्कीच त्या ठिकाणी, विशेष करून आमच्या तरुण मित्रांकडून नक्कीच तशा प्रकारची आता कामाची अपेक्षा आहे. आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात, महिला भगिनी सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच रेश्माताईंनी सुद्धा त्या ठिकाणी थोडक्यामध्ये एक आढावा घेतला आणि त्याचबरोबर पुढे जे काय उमेदवार आहेत कशा प्रकारचे, फारशी काय ती चर्चा करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. जिल्हा परिषदेला ते उभे, ते माझ्याबरोबर पंचायत समितीला आपल्याकडूनच निवडून आले होते. म्हणजे रामराजेंची काही लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा पहिल्या 5 मध्ये नंबर लागेल. म्हणजे निवडून आल्यानंतर ते काही अडचणीत आले होते आणि अडचणी त्यांच्या सोडवायला रामराजे, झेंडे आप्पा, बाळासाहेब भोसले, वारकरी या सर्वांनी त्यांना एवढी प्रचंड मदत केली आहे. पण दुर्दैवाने माणसं का विसरतात मला काही कोडं उलगडत नाही. ते त्यांच्यापाशी जाऊ द्या, परंतु अशा प्रकारच्या लोकांना आपण निवडून देणार आहोत का, हा खरा माझा प्रश्न आहे. आज आपल्याला सर्वसामान्यांची कामं करतील, सर्वसामान्यांमध्ये राहून त्या ठिकाणी आपल्या गटातील विकास कामं त्या ठिकाणी करत असताना आपल्या नेत्याशी सुद्धा तेवढीच निष्ठा ठेवून काम करणारी त्या ठिकाणी आज आपल्याला उमेदवारांची गरज आहे. एवढी त्यांना सहकार्य करून ते आपले झाले नाहीत, ते तुमचे कधी होणार आहे, आणखी कुणाचे कधी होणार. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे आणि ती 7 तारखेला तुम्हाला दाखवावी लागेल. एवढीच मला तुम्हा सर्वांना विनंती करायची. विरोधक या ठिकाणी विचारतात की गेल्या 30 वर्षात काय झाले. मला वाटतं तुमच्यापैकी काही जुनी जाणकार मंडळी असतील, कृष्णा खोऱ्याची स्थापना कुठे झाली? फलटणला माळजाईच्या मैदानावरती त्यावेळेला शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी आले होते आणि रामराजे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अपक्ष आमदारांनी त्यावेळेला युती शासनाला कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि दुष्काळी भागाला पाणी तुम्ही देणार असाल तर आम्ही पाठिंबा देतो. आणि त्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा पाठिंबा घेतला. कृष्णा खोऱ्याची स्थापना त्या ठिकाणी मनोहरपंत जोशी यांनी केली, घोषणा फलटणला केली. आणि रामराजेंनी तेव्हापासून आजपर्यंत ह्या पाणी प्रश्नाला केवळ फलटणसाठीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व दुष्काळी भागाला या पाणी प्रश्नाला वाहून घेतलेलं आहे. हे आपल्याला कधीच विसरता येणार नाही. तुम्ही सुद्धा नीरा देवगरचं पाणी वापरताय. आता ते पाणी तिकडं सुरू झाल्यावर आपलं काय होणार याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पाईपलाईन ज्या वेळेला करण्याचा निर्णय झाला, पाईपलाईन करण्याचा निर्णय झाला म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक जे कोणी फंडिंग देतं त्यांनी स्पष्ट सांगितलेले की इथून पुढच्या योजना ह्या पाईपलाईनद्वारे असतील तरच आम्ही फंडिंग देऊ. रामराजे असतानाच त्याचा तो प्रस्ताव झाला होता. आता ज्या वेळेला पाणी तिथं जाईल, पाईपलाईन द्वारा जे काही पाणी वाचणार आहे ते पाणी काही मंडळींचा डाव चाललाय
सांगोल्याला द्यायचा, काही मंडळींचा डाव चालला होता बारामतीला न्यायचा. पण वाचणारं पाणी हे कोणाला दिलं गेलं पाहिजे? ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. भोर तालुक्यातला अगदी कमी भाग आहे, खंडाळा फलटणचा सर्वाधिक भाग आहे, आणि माळशिरस या भागातल्या जमिनी गेल्या आहेत. या भागातलं लोकांचं पुनर्वसन ह्या आपल्या भागामध्ये झालंय. त्यामुळं आपला आधी पाण्याचा विचार केल्याशिवाय आणि आपली तहान भागल्याशिवाय हे पाणी कुठं जाऊ नये, अशा दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय घ्यायला लावणारा हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असेल, एवढंच लक्षात ठेवा. या प्रश्नाबाबत अधिक विस्ताराने बोलता येईल. आज मी काही त्यामध्ये फार विस्ताराने बोलत नाही, परंतु वाचणारं पाणी हे फलटण तालुक्याला जर दिलं गेलं नाही तर जी दुष्काळी भागाची परिस्थिती होती ती कॅनॉल खालच्या भागाची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, एवढंच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. किती पाणी तुमचं कमी होणार आहे त्याचा हिशोब केलाय, आणि तेवढं जर पाणी कमी झालं तर ह्या भागाची नेमकी परिस्थिती काय होणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे जे काही पाणी वाचेल, ज्या तालुक्यांनी त्याग केलेला आहे, ज्या तालुक्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, त्याच तालुक्याला मिळायला पाहिजे का नको? मग खंडाळ्याच्या जमिनी गेल्या आहेत, फलटणच्या जमिनी गेल्या आहेत, माळशिरस पर्यंत जमिनी घेण्याची वेळच आली नाही, कारण हिथंच त्यांचं भागलं. त्यामुळे ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना प्राधान्य देऊन वाचलेलं पाणी आपल्याच तालुक्यात कसं राहील हे ठरवणारी निवडणूक आहे, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती या तालुक्यामध्ये येऊ पाहत आहे. विधानसभेला त्यांना आपल्या चुकांमुळे यश मिळालं, नगरपालिकेला त्यामुळे यश मिळालं. नगरपालिकेला सुद्धा 13 पैकी 8 प्रभागात आपण आघाडीवर आहे. काही भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अपयश आलं, त्यामुळे अपयशाला सामोरं जावं लागलं. ग्रामीण भाग आता वेगळा आहे. आपलेच लोक नगरपालिकेतले कोणी अध्यक्ष केले होते, कोणी उपाध्यक्ष केले होते, अनेक नगरसेवक केले होते, ते आपल्याबरोबर राहिले नाहीत. त्याचा परिणाम त्या ठिकाणी झाला. ग्रामीण भागात काही तशी परिस्थिती नाही. सर्वसामान्य आजही आपल्या बरोबरच आहे. तुम्हालाही माहिती आहे, चौदरवाडीमध्ये तुम्ही निर्णय घेतला, त्या ठिकाणी सरपंच म्हणून आपण ज्यांना निवडून दिलं, मला बाईट द्यायला लावली की आता निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं कुठलाही विचार न करता, जागा सर्वसाधारण असली तरी निर्णय झालाय, चांगली व्यक्ती आहे. पण त्यावेळेला मला माहित नव्हतं अशी चांगली व्यक्ती असेल. इतकी चांगली हे सहजासहजी विसरून जाऊन कसं चालतं हेच मला कोडं उलगडत नाही. अनेक मंडळी येऊन सांगत होते की नको, हे आपल्याला बदलायला पाहिजे. म्हटलं तुम्हीच येऊन तिथं निर्णय केलाय, आता मला कशा बदलायला सांगता? तुम्ही जर निर्णय केला असेल तर आता मी तुमच्या निर्णयाबरोबर त्या ठिकाणी होतो. आपण आपला निर्णय, आपला शब्द तडीला नेला, मग ज्याची त्याची जबाबदारी आहे का नाही, आणि मग सर्वसामान्यांनी आपल्याबरोबर राहण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्यांनी घ्यायचं का घ्यायचं नाही हे ठरवणारी निवडणूक आहे. नेत्यांना जायचं तिथं जाऊ द्या, सर्वसामान्य तुम्ही बरोबर असल्यावरती काय त्याची फिकीर करायचं कारण नाही. आणि तुम्ही बरोबर राहिला की कोण कुठं जात नसतो. मला वाटतं माझ्या मागं फार आहे. तुम्ही असला तर आहे, नाही तर काय. एक व्यक्ती कुणी काही करू शकत नाही. तुम्ही बरोबर असला तरच त्या ठिकाणी जे काय घडवायचं ते घडू शकतं. तुम्ही बरोबर राहा एवढीच विनंती करायला मी ह्या ठिकाणी आलो. एक चांगले उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत. मला वाटतं गणेश तांबे म्हटलं तर चौदरवाडीचे आहेत, म्हटलं तर बिलकटीचे आहेत, आणि लहानपण त्यांचं आलगुडवाडीत गेले. म्हणजे या सगळ्या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठं त्यांचा संबंध आला. त्याचप्रमाणे श्रीमती रुपालीताई या सुद्धा एक अनुभवी आहेत, आणि साखरवाडीमध्ये एक प्रतिष्ठित घरातील आणि चांगलं काम करणारं, सार्वजनिक कामात सातत्याने भाग घेणारं अशा प्रकारचं त्यांचं घराणं आहे, तशा प्रकारचं त्यांची पार्श्वभूमी आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की हे सर्वोत्तम उमेदवार. अनेक होते, तुमच्यापैकी सुद्धा काही होते, दायगुडे होते, तिकडं विनोद बाबा होते, ते सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचे होते. पण एकदा निर्णय झाला की मोठ्या मनाने ह्या सर्वांनी ह्या निर्णयाच्या पाठीमागं उभं राहण्याची जी भूमिका घेतली, याबद्दल या सर्व उमेदवारांचे मी मनापासून आभार मानतो. जे काही कमी होते अशातला अजिबात भाग नाही, पण एकदा निर्णय झाला, शेवटी एकाच नाव घ्यावं लागतं. आणि मग
जो काही राजकीय त्या ठिकाणी गोळाबेरीज करून जो निर्णय झाला तो झाल्यानंतर या सर्वांनी जी भूमिका घेतली याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आज शिवसेनेच्या माध्यमातून आपण धडाडीने पुढे चाललेलो आहोत. आपले नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या संबंधाने मग लाडक्या बहिणीची योजना असेल, त्याचप्रमाणे वयोवृद्ध माणसांच्या संदर्भातली योजना असेल, आणि सर्वात महत्वाची म्हणजे मुलींसाठी मोफत शिक्षण त्यांनी देण्याची जी योजना त्या ठिकाणी आणली ती फार महत्वाची योजना आहे. मराठवाड्यातील एक मुलगी केवळ शिक्षणासाठी त्या ठिकाणी फी भरायला पैसे नाहीत म्हणून तिने आत्महत्या केली. हे त्यांना ज्या वेळेला समजलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मुलींसाठी मोफत शिक्षणाचा JR त्यांनी त्या ठिकाणी आणला. कुठलाही विचार केला नाही किती खर्च येईल, काय येईल, शासनावरती किती बोजा पडेल, परंतु त्या ठिकाणी मोफत शिक्षण मुलींना देण्याचे, मग मेडिकलला असेल, इंजिनिअरिंगला असेल, अन्य कुठेही असेल, मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळतं. अशा प्रकारचे एक संवेदनशील असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्यांना कधीही भेटणारं व्यक्तिमत्व. म्हणजे आता त्यांच्याबद्दल हळूहळू आपल्याला त्यांची कामाची पद्धत लक्षात यायला लागली आहे. जेवढे भेटायला आले त्या सर्वांना भेटल्याखेरीज ते हालत नाहीत. प्रत्येकाला भेट ही देणारच, असं होतच नाही की ते कुणाला भेटत नाही. कोणी गेला असला तरी त्या ठिकाणी त्यांची भेट झालेली असती, त्या ठिकाणी त्याचं काम त्या ठिकाणी मार्गी लावलेलं असतं. म्हणजे एवढं कार्यकर्त्याला सांभाळणारा जर नेता आपल्याला लाभला असेल तर मग त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्यायची आता आपल्याला आहे. आणि ती भूमिका घ्यायची म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही उमेदवार आणि ज्या ज्या ठिकाणी आपले शिवसेनेचे उमेदवार फलटण तालुक्यात सर्वच ठिकाणी उभे आहेत, गटात आहेत, गणात आहेत, या सर्वच्या सर्व उमेदवारांना चांगलं मताधिक्याने आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचंय. आणि आपली ताकद ही शिवसेनेच्या पाठीमागं, आदरणीय एकनाथ शिंदेच्या पाठीमागं ठामपणे उभे, हे चित्र आपल्याला निर्माण करून दाखवायचंय. आणि आपल्या नेत्यांनी आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे, पूर्णपणे विश्वास, आपण नव्याने गेलो ते पूर्णपणे विश्वास त्यांनी आपल्यावरती टाकला, तो विश्वास आपल्याला सार्थ ठरवायचा आहे. आणि ह्या दृष्टीने 7 तारखेला आपण चांगल्या प्रकारचं मतदान त्या ठिकाणी करावं एवढी विनंती करतो. शिवसेना पक्ष म्हटले की संघटना आहे, ही एक मोठी ताकद असलेली संघटना आहे. त्यामुळे मी कधीच म्हणत नाही की कोणाच्या आडव्यात जा, पण कोणी आडवा आला तर सरळ करण्याची ताकद ही शिवसैनिकामध्ये असते. आणि तुम्ही सर्व आता शिवसैनिक आहात. एका दिवशी आपण 4 शाखा या चौदरवाडीमध्ये आपण उघडलेले एका दिवशी, आणि अत्यंत मोठ्या उत्साहाने सर्व तरुण त्या ठिकाणी आलेले होते. या सर्व तरुणांची आता जबाबदारी आहे की चौदरवाडी आणि परिसरामध्ये आपण किती मताधिक्याने पुढे जातोय. मोठ्या प्रचंड मताधिक्याने आपल्याला पुढे जायचंय. आणि कोणी आपला शिवसैनिक अडचणीत असला तर त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्यायची आहे. त्यामुळेच या पक्षाला त्या ठिकाणी मुंबईमध्ये महत्व प्राप्त झालं, कोकणात पसरला, हळूहळू महाराष्ट्रामध्ये पसरला, आणि त्यामुळेच मनोहर पंत मुख्यमंत्री होऊ शकले. जर अशी कल्पना पूर्वी कधी कोणी केली असती की शिवसेना वाढेल का मुंबई बाहेर जाणारच नाही म्हटलं, पण ती संघटनाच एवढी त्या ठिकाणी जबरदस्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बांधली. आणि एकमेकाच्या मदतीला जाण्याच्या दृष्टीने या संघटनेचा, सर्वसामान्याच्या मदतीला जाण्याचा ह्या संघटनेचा त्यांनी सकारात्मक उपयोग केला. त्यामुळे शिवसेना वाढत गेली. आणि आता नेमकं आपल्याला साध्य करायचंय. आणि असणारं जे काही अस्थिर राजकारण आहे ते स्थिर करण्याच्या साठी आपल्याला ह्या संघटनेचा उपयोग करून घ्यायचा आहे. सुरक्षित त्या ठिकाणी आपल्या सर्वांना या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांची भावना निर्माण व्हावी याकरता शिवसेनेचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती तालुक्यामध्ये येऊ पाहते, ती थांबवण्यासाठी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला चांगल्या प्रकारचं मतदान करून घ्यायचं. आपण पाहिलं असेल या तालुक्यामध्ये असलेल्या अनेक संस्थांची, साखर कारखान्यांची काय परिस्थिती झाली होती, साखरवाडीची काय परिस्थिती होती, कारखाना बंद पडलेला, चालू होईल का नाही, त्या कामगारांची काय परिस्थिती, पुढे त्यांचं भवितव्य काय, हे एवढा मोठं प्रश्नचिन्ह असताना त्या ठिकाणी रामराजांनी आपल्या तालुक्यातला कारखाना म्हणून त्या ठिकाणी दत्त इंडिया सारखं NCLTच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठी
त्या ठिकाणी मंडळी आणली. आज 10,000च्या पुढे क्रशिंग चालू आहे. इथेनॉल झालं, कोजेन चाललं, आणि आता साखरेचा आणि ऊसाचा दर आता साखरवाडीला ठरायला लागला. ऊस कोंडीची दराची कोंडी कोणी फोडली? साखरवाडीने फोडली. त्यांना फोन यायला लागले, तुम्हाला कोणी सांगितलं एवढा दर करायला? म्हणजे ही परिस्थिती. बंद पडलेला अख्ख्या सीझनची साखर गायब झाली होती. तुमच्यापैकी काहींनी त्यावेळेला 17-18 साली ऊस घातले असतील, आणि तीच मंडळी आता पुढं येऊन उभी राहिलीत. कोण दुसरी मंडळी आहेत? मग तालुक्याची तीच परिस्थिती करायची. आता दादा बामच्या बरोबरीत श्रीराम 5,000पेक्षा आपण अधिक गाळतोय. 15 दिवसाला पेमेंट होतं का? होत नाही. कामगारांचे पगार वेळेवर होतात. हे सर्व कशामुळे शक्य झालं? कुठेतरी आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारचं प्रशासन देऊन त्या ठिकाणी योग्य प्रकारचे निर्णय घेतले, आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तो चालवायला दिलाय का पार्टनरशिप मध्ये आम्ही आणि जवार एकत्र चालवतोय? तुमचं व्यवस्थित चाललंय ना? तुम्हाला काय अडचण येते का? महत्व कशाला आहे? ज्या उद्देशाने कारखाना काढला की शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे, तो मिळतोय का? मिळत. तो जर मिळत असेल, कारखान्यावरती 1 रुपयाचं कर्ज होत नसेल, तर ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ह्या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की तालुका सुस्थितीत आणलाय. कमींसारखा उद्योग ह्या तालुक्यामध्ये आणलेला आहे. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. एवढं सगळं घडलं असताना एक अत्यंत योग्य चांगली ह्या तालुक्याची घडी बसलेली आहे. शैक्षणिक दृष्ट्या आपण अत्यंत प्रगत तालुका म्हणून हा समजला जातो. हे सर्व असताना ही आता घडी विस्कटून देऊ नका एवढीच विनंती करतो. ही जर घडी विस्कटली तर परत मात्र एकदा श्रीराम असेल, साखरवाडी असेल, हे तालुक्यातल्या संस्था दुरुस्त करता करता एवढी वर्ष गेली. परत आता कोणीतरी तालुका बिघडवायचा आणि म्हणायचा आता तुम्ही दुरुस्त करा. त्यावेळेला 30-35 वर्षाचा होतो, आता 60 आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आता कृपा करून काही बिघडून देऊ नका या तालुक्यात. त्या तालुक्यात आता कसल्याही प्रकारची आपल्याला बिघाडी नको, आणि पुढे असणारी बिघाडी करण्यामध्ये हे एक्सपर्ट लोक आहेत, बघितले, अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नादाला काय लागू नका. ही प्रवृत्ती आपल्या तालुक्यात नको. आपल्या तालुक्यात जे चाललेलं आहे, जी परंपरा संस्कृती आपल्या तालुक्याला लाभलेली आहे, कुठलीही निवडणूक झाली तरी डोकं फुटतायत का? ग्रामपंचायती असेल, कुठला असेल, वादविवाद होतोय का? आपण शांतता निर्माण केली आहे, सुरक्षितता निर्माण केली आहे. ती तशीच ठेवायची असली तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, आणि त्याकरता या निवडणुकीत आपण चांगल्या मताधिक्याने या दोन्ही उमेदवारांना विजयी करावा. विकास कामाच्या बाबतीत आपण कुठं कमी पडलोय? पिण्याच्या पाण्याची तुमची जलजीवन म्हणून पहिली योजना असेल, 18 कोटीची योजना आहे. विकास कामाच्या बाबत आपण कुठे कमी पडणार नाही. बोर्ड लावत नाही, सांगत नाही, प्रचार करत नाही, हा वेगळा विषय. नाहीतर कुठूनही काम मंजूर झालं, डीपीडीसीचा असो, जिल्हा परिषद सेस मधला असो, पंचायत समितीचा सेस मधला असो, तुमच्या ग्रामपंचायतीचा असो, यांच्यामुळं असे आमची बोर्ड जर लावायचं ठरवलं असतं तुम्ही कंटाळला असता आमचे चेहरे बघून बघून. त्याला काय अर्थच नाही. माझ्या आधीच सांगितलं, करोडोच्या वल्गना असतात आणि शेवटी तिथं लाख रुपये पडलेले नसतात. हजारो करोडो आणले, ती गेले कुठं? पालखी रोड काय आजचा आहे? विजयदादांपासून पालखी रोडचं काम चालू आहे. विजयदादांची संकल्पना आहे. ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ही संकल्पना होती, त्यांची बांधकाम मंत्री होते, की पालखी मार्ग म्हणून अशा प्रकारचा एक आपण रस्ता ह्या ठिकाणी संकल्पना घेऊ, सातत्याने त्यावर पैसे येत राहतील, आणि त्यामुळं हे काम चालू आहे. हे काय फलटण तालुक्यात चालू आहे का? संपूर्ण कुठपासून कुठपर्यंत चालू आहे? आळंदी पासून पंढरपूर पर्यंत चालू आहे. म्हणजे कुठली कोणाची कामं म्हणायची मीच केली. पाणी आणलं, जलनायक झाले, इकडे 30 वर्ष रामराजेंनी घासली तरी अजून त्यांना कोणी जलनायक म्हणा, आणि ह्यांनी झाले जलनायक 5 वर्षाच्या. विजयदादांचं आता दुर्दैवाने आपण काम करत गेलो आणि विचारच केला नाही की ह्याचा प्रसार करावा लागतो. ती सोशल मीडिया आता ते प्रत्येकाकडे फोन असतो, त्याच्यात सारखं यावं लागतं. ह्याचा कधी विचारच केला नाही. काम फक्त आपण करत राहिलो.
ही फक्त फसवा फसवी आहे. वरवरचं सगळं आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. कृपा करून ह्या तालुका आता अडचणीत नेऊ नका. 7 तारखेला चांगल्या प्रकारचं मतदान करा आणि या दोन्ही उमेदवारांना आणि जिथं जिथं आपली ताकद असेल त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजयी करा एवढीच विनंती करतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या, विशेष करून आमचा भगिनी वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला, याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. उद्या साखरवाडीला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची सभा आहे. 11 वाजता आपण सर्वांनी साखरवाडीला बाजार तळावरती ती सभा होणार आहे. त्या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अगदी आमच्या भगिनींसहित सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची आपणा सर्वांना विनंती करतो. ताकदीने आपण ही सभा करूया आणि एकदा ताकदीने आपण एकदा ही सभा केली की त्याचा परिणाम हा संपूर्ण तालुक्यामध्ये अत्यंत चांगला सकारात्मक दृष्ट्या या निवडणुकींच्या दृष्टीने आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपणा सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करतो की एकदा आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचाच या निर्धाराने कामाला लागावं ही विनंती. आज या ठिकाणी